आज दुपारच्या जेवणासाठी कोणाला चपाती भाजी नको होती, काहीतरी वेगळं हवं होतं. मग मी बनवला मस्त चटपटीत असा हा शेजवान चीज मसाला डोसा, तेही डोस्याच्या पिठाशिवाय इन्स्टंट. तर यासाठी मी 1 कप रवा घेतला, त्यामध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घातलं, 1 मोठा चमचा बेसन घातलं, 1 छोटा चमचा साखर घातली आणि हे सगळं असं मिक्सरला फिरवून घेतलं. चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं, 1 कप दही घातलं, गरजेप्रमाणे पाणी घालून याचं असं हे पीठ तयार करून घेतलं आहे. नेहमीचं जसं डोस्याचं आपलं पीठ असतं त्याप्रमाणे हे तयार केलं आहे. आता बटाट्याचा मसाला तयार केला. यासाठी 1 चमचा तेल घातलं, जिरं, मोहरी, कढीपत्ता घातला, चण्याची डाळ, थोडीशी उडदाची डाळ घातली, डाळींचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घेतलं, चिमूटभर हिंग घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसलेलं आलं घातलं, यानंतर उभा चिरलेला कांदा घातला आहे, चवीप्रमाणे मीठ घातलं, कांदा सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलं, यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घातली, शिजवून घेतलेले बटाटे यामध्ये कुस्करून घातले, भाजी थोडीशी सॉफ्ट होण्यासाठी पाणी घातलं आहे, भाजी छान परतून घेतली, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. हा मसाला तयार झाला आहे. डोशाच्या तयार पिठामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घातला आणि याचा असा डोसा पसरवून घेतला. खूप मस्त जाळीदार असा हा डोसा तयार होतो. वरून ड्राय झाल्यानंतर बटर घातलं, वरती शेजवान चटणी घातली, थोडासा कांदा, शिमला मिरची, गाजर घातलं, यावरती तयार बटाट्याचा मसाला घालायचा आहे. सगळं मिक्स करून डोस्यावरती पसरवून घ्यायचं आहे. वरून चीज किसून घातलं आहे. तर हा मस्त क्रिस्पी कुरकुरीत असा आपला शेजवान चीज मसाला डोसा तयार झाला आहे. पूर्ण रेसिपी तुम्ही चॅनलवर पाहू शकता आणि अशा छान छान रेसिपीजसाठी छायाच रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा.